हॅलो एव्हरीवन, क्रेझी लाईफस्टाईल श्रावीमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. मी मस्तपैकी फेस वॉश वगैरे करून घेतलेला आहे आणि खूप दिवसानंतर फायनली साडी घालायची मला मुहूर्त आला आहे आणि मी घालणार आहे खूप दिवसानंतर साडी, वेअर करणार आहे. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा की पुढं काय काय आणि मी कुठे कुठे चाललेली इथे. तर आणि लुक कसा होणार आहे तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि ब्लॉग बघत राहा. भेटूया आता पुढे. माझी मम्मी मला घालून द्यायची तर मी घालते आणि माझी थोडीशी हजबंड मदत करत आहे. एकदम मस्त साडी नेसली होती मला आणि मला तशी डाळ खूप आवडतात, पण लग्नानंतर आहे ना आता मला मम्मीची खूप आठवण होती. माझी मम्मी जवळ राहते पण मग हे छोटे छोटे मुवमेंट असतात ते काय आठवतात. आणि माझी मम्मी जशी साडी नेसवती आणि नेसवायची तसं आहे ना आजपर्यंत मला कोणी नेसवलेली नाही आहे ना. मला नेसता येते. मागच्या साईडला पेन लावायला आता फेस वॉश केलेलं तुम्हाला माहिती होतं तर बघितलं तुम्ही. मी टोनर यूज करते, पिलग्रिमचं प्रोडक्ट टोनर आहे, खूप छान आणि नॅचरल प्रोडक्ट आहे. जरा थोडंसं थांबते मग आहे ना मॉइश्चरायझर अप्लाय करते. टोनर अप्लाय केल्यानंतर मी मॉइश्चरायझर लावते. मग ते आपले ब्लेंडर आहे ते ओले करून पाणी पूर्णपणे हे केलं आहे, ड्राय केलं आहे पूर्ण, म्हणजे मॅक्सिमम थोडंसं फक्त ओलं आहे ते. आणि पॅनकेक मी लावते बेसिकली. जास्त फाउंडेशन वगैरे पण अप्लाय करते मी, पण मेन ओकेजन असेल मोठं असेल तेव्हाच करते. आता नॉर्मली असेल तर मग मी पॅनकेकचा वापर करते. आता आपण मॉइश्चरायझर लावून घेऊ, थोडंसं थांबू, मग पॅनकेक अप्लाय करू. आता मोठा माणूस माझ्यासोबत भुरगंटा पडलाय. आता तुम्ही पाहिलं माझं आहे ना पॅनकेक पडलं आणि तुटलंय ते बऱ्यापैकी, थोडंसं डॅमेज झालंय, पण तरी आपण अप्लाय करून घेऊ. कारण कंजूस थोडी ठेवावीच लागते. पूर्ण प्लेन स्किन दिसते मला, बघू शकता. असा आहे माझा लुक. अजून हे आवडायचे पण छान दिसते, बघू शकता.
फायनली आहे ना माझ्या हजबंडच्या फ्रेंडच्या मिसेसचा आहे ना बेबी शॉवर होतं, तर फंक्शनला पोचलेलो आम्ही. सर्व फंक्शन अटेंड करून आहे ना आता मस्त घरी आलोय. पॅकअप भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.